शिवसेना में प्रवेश के बाद मुंबई से अमरावती लौट रहे बच्चू कडू ने नागपुर एयरपोर्ट पर पत्रकारों से बातचीत में कहा कि सवाल जिम्मेदारी का नहीं बल्कि मुद्दों का है। मैं मुद्दों पर लड़ूंगा। हम शिवसेना का एक नया चेहरा देखेंगे जो किसानों, दिव्यांगों और मजदूरों के लिए लड़ेगा। शिवसेना में प्रवेश पर उठ रहे सवालों का भी इस बातचीत में बच्चू कडू ने अपने ही अंदाज में जवाब दिया। कडू ने कहा कि हम अपनी आखिरी सांस तक शिवसेना की ताकत बढ़ाएंगे जब तक किसानों, मजदूरों और दिव्यांगों के मसले हल नहीं हो जाते। उन्होंने कहा कि हम किसानों और दिव्यांगों से अलग नहीं होंगे। प्रश्न जबाबदारीचा नाही आहे, मुद्द्याचा आहे आणि मुद्दे घेऊनच लढणार आहोत। शिवसेनेचा एक नवीन चेहरा पाहायला भेटणार आणि तो शेतकऱ्यासाठी, दिव्यांगासाठी, मजुरासाठी लढणारा असेल। आम्ही जो भगवा घेतलेला आहे तो छत्रपती शिवरायांच्या विचाराचा आहे आणि त्या विचारानं अख्खा महाराष्ट्र पुजून काढून जी शिवसेनेची ताकद जेवढी वाढू तेवढी सगळी ताकद शेतकरी आणि मजुरांची आणि दिव्यांगाच्या बाजूने उभी करू। आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत शेतकरी, मजूर, कष्टकरी, कामकरी, दिव्यांग हा सुटणार नाही। काही सुटलं तरी चालेल, पण शेतकऱ्यापासून आम्ही अलिप्त आणि दिव्यांगापासून अलिप्त होणार नाही। वहीं उनकी पुरानी पार्टी को लेकर उन्होंने कहा कि प्रहार में जिसे काम करना है वो करेगा, जिसे देश स्तर पर काम करना है वो शिवसेना में शामिल होगा। कुछ लोग बेकार हैं, वो विरोध करते हैं, जिसे रहना है वे रहेंगे। मैं किसी को मजबूर नहीं करूंगा। नाही ते प्रहारचं ज्यांना राजकीय काम करायचं आहे ते शिवसेनेत येणार, स्पष्ट बोलतोय। पण काही नालायक असतात, ते काही सुटत नाही। पण ज्यांना राहायचं आहे त्यांनी राहावं व्यवस्थित। मी कोणाला जबरदस्ती केली नाही, जबरदस्ती करणार नाही। प्रश्न असा आहे का ज्यांना राहता, इथून आमचा राजकीय प्रवास सुरुवातीला शिवसेनेतून झाला, मधात प्रहारमध्ये होता आणि मी एकमात्र आहे। लक्षात ठेवा का जे म्हणतात ना बगल बच्चे काही, अरे मोठे मोठे लोक कोणता पक्ष सोडून मोठा पक्ष पकडला, पण बच्चू कडू 25 वर्ष एकटा लढला।